नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरतीमध्ये एक छोटीशी 2424 जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे. पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई या विभागातून अर्ज मागवण्यात आलेला आहे. लास्ट डेट पण या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. आणि छोटीशी एवढ्यासाठी म्हटलेलं आहे कारण अजूनही खूप मोठ्या भरत्या मित्रांनो तुमची या ठिकाणी वाट पाहत आहेत. भरती या ठिकाणी वाट चालत आहेत. रेल्वेने तसं मित्रांनो टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्याबद्दल पण आपण बोलूया आणि या बद्दल सुद्धा संपूर्ण या टॉपिकबद्दल आपण माहिती घेणार आहोत. माझा नंबर तुमच्याकडे सर्वांकडे असेलच. व्हिडिओ संपल्यानंतर काही अडचणी असतील मला कॉल करू शकता, परंतु अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. ज्यांच्याकडे माझा नंबर नसेल त्यांचा सुद्धा मी माझा नंबर देतो, जेणेकरून काही अडचणी असतील तर मला कॉल करू शकता. पण अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक व्यवस्थित ऐकायचा आहे आणि जे तुमच्या रिलेटिव्ह नातेवाईक पात्र उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे. मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर बघूया की अजून कोणकोणत्या मोठ्या भरती आहेत. या भरतीबद्दल तर बोलूयाच, परंतु अजून कोणकोणत्या आहेत ते बघूया आणि त्यानंतर मित्रांनो आपण या 2424 जागांबद्दल बोलूया. सुरुवातीला अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना रेल्वे भरतीबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी थोडंफार मित्रांनो सांगतो. कारण रेल्वे भरतीची या ठिकाणी आपल्याला माहिती आहे जनरली मित्रांनो, रेल्वे परीक्षा ही मराठीतून आता होत आहे. अगोदर हिंदी आणि इंग्लिशमधून होत होते, परंतु आता आपण मराठीमधून देऊ शकता. त्यामुळे त्याची तयारी सुद्धा मित्रांनो आपण मराठीमधून करतोय. घर बसल्या तुम्ही या ठिकाणी तुमची तयारी चालू ठेवू शकता. कुठेही मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तयारीसाठी जायची गरज नाही. कारण एक्झाममुळे आपण काय करतो, ऑनलाईन क्लास असतात, डेली लाईव्ह क्लास असतात मित्रांनो, रेकॉर्डेड क्लास आहेत, नोट्स आहेत, टेस्ट आहेत. हे फक्त 299 मध्ये मित्रांनो रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी शिकवला जात आहे. रेल्वेसोबतच महाराष्ट्र शासनाच्या जरी कोणत्या भरत्या आल्या त्याचं पण या ठिकाणी तयारी होत आहे. रेल्वेची पण या ठिकाणी तयारी होत आहे. लाईव्ह क्लास आहेत, लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड पाहू शकता. 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे फक्त 299 एवढ्यासाठी ठेवली की प्रत्येकाला कुणालाही असं वाटू नये की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी जॉईन करू शकत नाही, मार्गदर्शन घेऊ शकत नाही असं वाटू नये. त्यामुळं फक्त 299 थोड्या कालावधीसाठी ठेवलेली आहे. नंतर मित्रांनो ही फी जी आहे ती 1999 होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. त्यामुळे 299 आहे तोपर्यंत आपण याचा लाभ घ्यायचा आहे. जॉईन कसं व्हायचं मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फक्त 299 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता. मग यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे ते पण आपण बघूया. परंतु रेल्वेने जे तुम्हाला मी म्हटलं की यंदा भरत्याच आहेत, तर रेल्वेने मित्रांनो कधी नाही त्या रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच त्यांनी काय केलेलं आहे 2024 या वर्षामध्ये तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशनवरून या ठिकाणी कोणकोणत्या भरत्या देऊ शकता ते संपूर्ण कॅलेंडर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. त्यानुसार या ठिकाणी ऑलरेडी ELPच्या जाहिराती येऊन गेल्या. त्यांनी म्हटल्याप्रमाणे टेक्निशियनच्या त्यांनी म्हटल्याप्रमाणे एप्रिल ते जूनमध्ये येऊन गेले. त्यांनी सांगितलं पण नव्हते तरी पण या ठिकाणी RPFच्या जवळपास 4500 जागा आल्या, ELPच्या 18,000 प्लस जागा आल्या, टेक्निशियनच्या आल्या, म्हणजे 30,000 जागा ऑलरेडी आता भरल्या गेलेल्या आहेत. आता आपण वाट पाहतोय मित्रांनो उरलेल्या जागांसाठी. तर NTPC ही जी जाहिरात आहे ती ग्रॅज्युएट लेवलवरची रेल्वेने डिक्लेअर केलेला आहे टाइम पिरियड. तर टाइम पिरियड काय सांगितलं मित्रांनो, जुलै ते सप्टेंबर. जुलै आता संपत आला, कधीही कोणत्याही क्षणी ह्याची जाहिरात येऊ शकते. जाहिरात आल्यानंतर काय करायचं मित्रांनो, धावपळ. त्यानंतर आत्तापेक्षाच आत्तापासून आपल्याला या ठिकाणी त्याची तयारी करायची आहे. आणि NTPC याच दरम्यान मित्रांनो काय येणार आहे, 12वी पासवरून अंडर ग्रॅज्युएट यामध्ये TC सारखी पदं असतात. यामध्ये जर बघितलं ठेशन मास्टर सारखी पदं असतात. आणि ज्यांचं 10वी झालेलं आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये या ठिकाणी येणार आहे ग्रुप D. मागील वर्षी 2019ला ही जी जागा होत्या 1,03,000 फक्त याच्या जागा होत्या मित्रांनो लेवल 1च्या, आणि NTPCच्या 35,000 जागा आलेल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1.5 लाख जागा मागच्या वेळेस या ठिकाणी आलेल्या होत्या. मग यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर अभ्यासक्रम गणित, बुद्धिमत्ता, GK GS. GK मध्ये मित्रांनो इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ओके, हे आपल्याला करावं लागतं. आणि त्याचं मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून तुम्हाला सगळं नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी 299 मध्ये देतोय. लाईव्ह क्लास आपण डेली तुमचे लाईव्ह क्लास असतात, लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड आहेत मित्रांनो, टेस्ट आहेत. तर हे सगळं तुम्हाला फक्त 299 मध्ये देतोय. म्हणजे इतरत्र काहीही रेल्वेच्या तयारीसाठी धावपळ करायची गरज ठेवलेली नाही. आणि हेही अगदी माफक फीमध्ये, माफक म्हणजे फक्त आणि फक्त मित्रांनो आपल्याला हे सर्व 299 मध्ये उपलब्ध केलेलं आहे. त्याचा नक्की लाभ घ्या. आणि तुम्हाला जर काहीच माहिती नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ एकदा पहा. आणि तरी पण तुम्हाला वाटलं मला शंका विचारायची तर बिंदास मित्रांनो, तुमचं 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणकोणत्या अपकमिंग येणाऱ्या परीक्षेबद्दल पात्र आहात, एलिजिबल आहात, ते माहिती करण्यासाठी मित्रांनो या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. 72 48 93 0176. इथं तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल. माहितीसाठी आता तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता किंवा हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला फायदा होऊन जाईल. 72 48 93 0176. मी आज सांगितलं थंबनेलवरती तुम्हाला मित्रांनो सेंट्रल रेल्वे म्हणजे मध्य रेल्वे, म्हणजे या ठिकाणी आपण पुणे, सोलापूर,
नागपूर, मुंबई या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणाहून या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहेत अर्ज मागवलेत. मग कोण भरू शकतं, कोणी भरायला पाहिजे, कोणी नाही भरायला पाहिजे ते आपण यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा सेंट्रल रेल्वेचे आलेले आहे आणि ऑनलाईन अर्ज पण या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झाली. लास्ट डेट जर बघितलं तर 15 ऑगस्ट तुम्हाला या ठिकाणी लास्ट डेट दिसत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म ऑलरेडी सुरू झालेले आहेत. 16 तारखेपासून ते 15 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. एकूण जागा जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो 2424 एवढे या ठिकाणी जागा असणार आहेत. मग आता काय आहे, कशाच्या जागा आहेत, काय आहेत ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मुंबईमध्ये किती आहेत, सोलापूरमध्ये किती आहेत ते पण सगळे या ठिकाणी, नागपूरमध्ये किती आहेत त्याचं पण सगळं ॲनालिसिस इथं त्यांनी दिलेलं आहे सविस्तर. आणि जे या ठिकाणी दिव्यांग उमेदवार असतात ते कोणकोणत्या पदासाठी पात्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा पण ताण घ्यायचा नाही. आता बघा स्पष्टपणे लिहिलेलं आहे अप्रेंटिसेस विल बी एंगेजड इन द फॉलोइंग ट्रेड्स. म्हणजे हे अप्रेंटिसशिपच्या जागा आहेत. कशाच्या मित्रांनो, अप्रेंटिसशिप. अप्रेंटिसशिप काय असतं तर त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. अप्रेंटिसशिप म्हणजे मित्रांनो असं असतं की ज्यांचं म्हणजे समजा या ठिकाणी ITI झालेलं आहे, कोण पात्र आहे ते पण आपण त्यांनी दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. परंतु अगोदर तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की अप्रेंटिसशिप नेमकं काय असतं. तर अप्रेंटिसशिप म्हणजे जसं की ज्यांचं या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे समजा त्यांचं एखादं ITI झालेलं आहे, ओके, आणि त्यांनी फक्त त्याचं ITI सर्टिफिकेट आलं, परंतु त्यांना ॲक्च्युअल अनुभवाचा काहीच या ठिकाणी अनुभवच नाही. म्हणजे त्यांनी ॲक्च्युअली तिथं वर्कशॉपमध्ये कोणत्या जाऊन किंवा ॲक्च्युअली मशिनरीसोबत त्यांनी कुठंही काम केलेलं नाही, प्रॅक्टिकल त्यांना काहीच अनुभव नाही. मग अशा ठिकाणी रेल्वे काय करतं मित्रांनो, तर त्यांना हा अनुभव देत असतं. काय करत असतं, अनुभव देत असतं. मग त्याचा काही पिरियड असतो, म्हणजे ट्रेनिंग देत असतं थोडक्यामध्ये. आणि त्याचा ट्रेनिंग पिरियड त्यांनी किती ठेवलेला आहे, 1 वर्ष ठेवलेला आहे. म्हणजे हा जो काही अप्रेंटिसशिप असतं असं नाही की हे तुम्हाला कायमस्वरूपी एकदा लागलं म्हणजे परमनंट असतं, असं नाही. ही तर फक्त तुम्हाला काय स्टायपेंड भेटत असतं, महिन्याला तुमचा खर्च भागावा असं काही तर तुम्हाला मानधन भेटत असतं. किती भेटतंय काय नाही ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. किती भेटतंय काय आहे, फक्त अप्रेंटिसशिप कुणी करावी की बाबा ज्यांचं ITI झालेलं वेगवेगळ्या ट्रेडमध्ये, जसं की फिटर आहे, वेल्डर आहे, कार्पेंटर आहे, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं टेलर आहे, ओके, असं वेगवेगळं आहे. मग कल्याणमध्ये पण ह्या जागा आहेत, त्यानंतर कुर्ला आहेत, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर असे वेगवेगळे आहेत, ओके. त्यानंतर परेल आहेत, ओके, माटुंगा आहे. म्हणजे हे मुंबई, आपल्या मुंबई भागामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी भुसावळमध्ये पण आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर मनमाड आहेत, ओके, नाशिक रोड आहे, ओके. त्यानंतर पुणेमध्ये आहे, या ठिकाणी पुणे क्लस्टर बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या ट्रेडसाठी. त्यानंतर या ठिकाणी बघितलं आपण तर या ठिकाणी अजून जर बघितलं नागपूरमध्ये आहेत, नागपूर क्लस्टरसाठी या ठिकाणी जागा आहेत, नागपूर क्लस्टरसाठी, ठीक आहे. हां, आता तुमचं समजा या ठिकाणी तुम्ही बसत नसाल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत पाठवायचं. कारण तुम्ही एखाद्याचं कल्याण केलं की देव तुमचं कल्याण करत असतो. उद्या 10वीवरून आल्या, 12वीवरून आल्या, ग्रॅज्युएशनवर आल्या तर कदाचित ते तुम्हाला सांगतील की अरे तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे, तर तुझ्यासाठी जागा आल्या, तुझं 12वी झालं आहे. म्हणजे आपण जर एखाद्याला ॲक्शन रिॲक्शन, फिजिक्सचा 3rd लॉ, न्यूटनचा 3rd लॉ आपल्याला माहितीच आहे, ओके. तसं मित्रांनो ॲक्शन रिॲक्शन घडत असतं. त्यामुळं आपण इतरांचं कल्याण करायचा हेतू ठेवायचा मनामध्ये. मग सोलापूरसाठी या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो. सोलापूरमध्ये अजून जर या ठिकाणी बघितलं डिटेलमध्ये तर कुर्डवाडी वर्कशॉपमध्ये सुद्धा या ठिकाणी जागा आलेल्या आहेत. म्हणजे असं या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळ्या हे आलेल्या आहेत. आणि ह्याचा ट्रेनिंग पिरियड जो आहे तो किती आहे मित्रांनो, 1 वर्ष आहे. म्हणजे तुम्हाला 1 वर्षापर्यंत ते सर्व काही ट्रेनिंग देणार तुम्हाला. त्याचं मग त्यातून तुम्हाला एक अनुभव, प्रॅक्टिकल अनुभव भेटतो. आणि नंतर मग तुम्ही कुठेही बाकीच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो की येस माझ्याकडे हा रेल्वेमध्ये काम केल्याचा अनुभव आहे, ट्रेनिंग आहे. मग यासाठी आता हे तर झालं किंवा अप्रेंटिसशिप म्हणजे काय, तर अप्रेंटिसशिप म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अनुभव द्यायचं, प्रॅक्टिकल अनुभव द्यायचं काम केलं जातं. हे परमनंट नसतं, हे लक्षात ठेवा, परमनंट नसतं. आणि ह्याला महिन्याला काहीतरी तुम्हाला या ठिकाणी पगार मानधन पण दिलं जातं, ते पण या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आता नेमकं कोण पात्र आहे, मानधन किती भेटतं ते पण आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. तर बघा या ठिकाणी जर बघितलं इलिजिबिलिटी काय सांगितलेलं आहे, द कॅन्डिडेट शुड हॅव कंप्लिटेड 15 वर्ष. जर विद्यार्थ्याचं 15 वर्ष पूर्ण झालं असेल आणि जास्तीत जास्त 21 वर्षापर्यंत क्रायटेरिया दिलेला आहे. किती, 21 वर्षापर्यंत. आणि जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे, OBC मध्ये असाल तर 3 वर्षाची सूट पण दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच एकंदरीत बोलायचं तर आपापल्या कॅटेगरीनुसार तुमचा जन्म या दरम्यान झालेला असायला पाहिजे. हे आपापली कॅटेगरी रिझर्व, SC ST OBC, तर त्यानुसार कधीपासून कधीपर्यंत जन्म झाला असेल तर पात्र आहात त्याचा पण चार्ट त्यांनी दिलेला आहे. मग मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, कमीत कमी कोण भरू शकतं बाबा. तर बघा द कॅन्डिडेट मस्ट हॅव 10th पास, ओके. तुमचं काय पाहिजे, 10th पास पाहिजे आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, ऑर म्हटलेलं आहे, ऑर इट्स इक्विव्हलंट अंडर 10+2 एज्युकेशन सिस्टम. म्हणजे किंवा त्याच्या रिलेटेड 10वीच्या रिलेटेड जरी तुमचं काय झालं असेल तर ते पाहिजे आहे. आणि तुम्हाला त्यामध्ये कमीत कमी 50% मार्क पाहिजे आहेत टोटल ॲग्रिगेट फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड. अँड ऑल्सो, आता अँड म्हटलेलं म्हणजे 10वी
अजून काय पाहिजे मित्रांनो, त्याच्या इक्विव्हॅलेंट असेल तर ते चालेल. आणि 10वी आणि काय पाहिजे आहे, अँड ऑल्सो पजेसेस NTC इन द नोटीस ट्रेड इश्यूड बाय द नॅशनल काउन्सिल फॉर ऑकेशनल ट्रेनिंग ऑर पजेसिव्ह सर्टिफिकेट नॅशनल काउन्सिल ऑकेशनल ट्रेनिंग आणि किंवा स्टेट काउन्सिल फॉर ऑकेशनल ट्रेनिंग. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ITI असणं असेल तरीसुद्धा या ठिकाणी चालू शकतं. म्हणजे आता हा प्रश्न मला कॉल करून तुम्ही विचारू नका, कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा फक्त 10वी पासवरती नाही, 10वी सोबत तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी हे जे काय तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, हे तुमच्याकडे असणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजेच ह्याला जर आपण बघितलं तर तुम्हाला ITI झाल्यावरती हे सर्टिफिकेट तुम्हाला भेटतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा कॉल करून विचारू नका सर ते 2000+ जागा होत्या त्याला 10वी चालेल का. ओके, आता तिथं तो मुद्दा मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. परंतु तुमच्यासाठी वेगवेगळ्या संधी आहेत. 10वी 12वी ग्रॅज्युएशन हे मागाशी मी तुम्हाला सांगितलं येणार आहे जुलै ते सप्टेंबरमध्ये. ओके, तर त्याची तयारी चालू ठेवा. जे काय मित्रांनो येणाऱ्या संधी आहेत याच्या तयारी तुमची चालू राहू द्या. ओके, हे जे काय जुलै ते सप्टेंबर रेल्वेने ऑफिशियली कॅलेंडर त्यांचं वार्षिक जारी केलेलं आहे. आता झोपेचं सॉंग घेऊ नका की माझ्यासाठी जागा नाहीत वगैरे वगैरे. तर ह्या जागा तुमच्या वाट चालत आहेत. कधीही कोणत्याही क्षणी त्याची जाहिरात धडकेलं. ओके, परत धडधड हृदयामध्ये करू नका की आता कसं करून 20च दिवस राहिलं, 1च महिना राहिला, 2च महिने राहिलं, अभ्यास होईल का काय कसं, कारण अभ्यास बी या ठिकाणी संपूर्ण करणं गरजेचं आहे. ओके, कशासाठी तर ह्या येणाऱ्या NTPC आणि ग्रुप D साठी. तर त्याची तयारी मी आतापासून तुम्हाला या ठिकाणी करून घेत आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हायचं आहे, कारण फी आपण एकदम माफक ठेवलेली आहे, फक्त 299 ठेवलेली आहे. ओके, अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. चला मग पुन्हा आपण आपल्या वापस येऊ या व्हिडिओवरती. तर बघा, हे 10वी+ या ठिकाणी ITI तुम्हाला पाहिजे आहे. पेमेंट किती आहे तर फी जर आपण या ठिकाणी बघितलं तर तो 100 रुपये या ठिकाणी फी ॲप्लिकेशन फी त्यांनी ठेवलेली आहे. त्यानंतर सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर ट्रेनिंग तुम्ही मधातून सोडून गेलं तर परत सुद्धा तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं जातं की त्यांचं कंप्लीट केलं पाहिजे. 1 वर्षाचं म्हणताय तर 1 वर्ष केलं पाहिजे, अदरवाईज तुम्हाला मग अजून काही पैसे पे करावे लागतील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टनुसार. त्यामुळं पूर्ण करणार असाल तरच या ठिकाणी अप्लाय करा. 1 वर्षच त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते मधात सोडून त्यांना डिस्टर्ब करू नका. या ठिकाणी जर बघितलं डॉक्युमेंट काय काय लागतात त्याची लिस्ट या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. तर हे संपूर्ण लिस्ट मी काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, तिथून तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. लास्ट डेट जर बघितलं तर लास्ट डेट किती आहे मित्रांनो ॲप्लिकेशन करायची, तर 15 ऑगस्ट या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे 5 वाजेपर्यंत. या ठिकाणी स्टायपेंड किती भेटणार आहे बाबा, ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला स्टायपिंग किती भेटणार आहे, तर स्टायपेंड जर आपण बघितला तर या ठिकाणी तुम्हाला 7,000 एवढा या ठिकाणी पर मंथ स्टायपिंग भेटणार आहे. राहण्याची वगैरे व्यवस्था तुम्ही स्वतः करायची आहे असं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. नो हॉस्टेल रिकमेंडेशन म्हणता येईल अकोमोडेशन. ओके, म्हणजे तुम्हाला हॉस्टेल काय भेटणार नाही, तर तुम्ही काय करायचं स्वतःची अरेंजमेंट स्वतः करायची आहे. हे आपण या ठिकाणी यांच्या अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 नुसार त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. सोबतच मधातून सोडून गेलं तर तुमच्याकडून कॉम्पेन्सेशन पण भरपाई पण घेतली जाईल असं सांगितलं मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. सोबतच तुम्हाला या ठिकाणी कोणताही अधिकार नाही बाबा कंप्लीट झालं तुमचं 1 वर्षाचं ट्रेनिंग तर पुन्हा तुम्ही असं रेल्वेत जॉब मागू शकत नाही की आता माझं 1 वर्ष झालं आहे मग मला का काढून देत आहे. ओके, तुमचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणून तुमचं कंप्लिशन झाल्यानंतर तुम्हाला रिलीज केलं जाईल. आपण ह्या ट्रेनिंगसाठी मित्रांनो पात्र असाल, ITI झाला असाल, तुम्हाला वाटते मला अप्रेंटिसशिप करायचं आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यांनी दिलेल्या या वेळेमध्ये अर्ज करू शकता आणि 1 वर्षाच्या या ट्रेनिंगसाठी तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी आपला अर्ज करू शकता असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटते की मला नाही मला आता काय करायचं आहे, रेल्वेमध्ये परमनंट जॉब करायचा आहे, तर रेल्वेने ऑलरेडी काय केलं आहे मित्रांनो, तर त्यांचं 2024मध्ये कोणकोणत्या भरत्या होणार आहेत परमनंट नोकरीसाठी ते ऑलरेडी कॅलेंडर जाहीर केलं आहे. त्यानुसार या ठिकाणी भरत्या पण येत आहेत मित्रांनो. आत्ता अपकमिंग NTPC येणार आहे, तर त्याची तयारी जोरात चालू राहू द्या. तुमचं 10वी असू द्या, 12वी असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या, संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. ओके, आणि तुम्हाला माहीत नसेल की आता या ठिकाणी मला अभ्यासक्रम काय आहे, कसं करायचं आहे, तर त्याचं संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन पण दिलं जातं आहे. आपल्या एक्झामवडी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला वाटते की आता मला या ठिकाणी जॉईनच व्हायचं आहे 299 फी भरून, तर नक्की मित्रांनो यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. याच्या व्यतिरिक्त रेल्वे भरतीसाठी तुम्हाला कुठेही धावाधाव पळापळ करावी लागणार नाही. सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला नोट्स, टेस्ट, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास हे सर्व तुम्हाला या ठिकाणी एकाच ठिकाणी दिलेलं आहे. लाईव्ह जर नाही पाहू शकला तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही ते क्लासेस पाहू शकता, मोबाईलवरती पाहू शकता, घर बसल्या अभ्यासक्रम आपला करू शकता. 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे. अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय 7248939076 या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आपल्या इतर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, जिवलग यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांनासुद्धा आपल्या या बॅचमध्ये जॉईन करून घ्या. आणि तुम्हाला जर व्हॅल्युबल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.